प्राप्तिकरांनी दिल्लीत ताई आणि राज्यात दादा असं ठरवलेलं होतं हे स्पष्ट होतंय। कोरेगाव शिंदे विरुद्ध शिंदे लढत, शशिकांत शिंदे महेश शिंदे अतिशय तगडी फाईट। थोडक्यात खरं तर खासदारकी गेली त्या ट्रम्पेटमुळे शशिकांत शिंदेची, आता शशिकांत शिंदेंका आमदारकी अनुकूल दिसते। महेश शिंदे शिवसेनेचे धनुष्यबाणावरचे उमेदवार आहेत, पण याच महेश शिंदेंसाठी कोरेगाव मतदारसंघातली परिस्थिती काहीशी प्रतिकूल असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। पश्चिम महाराष्ट्रातला आणखी एक मतदारसंघ माण खटाव मतदारसंघ। माण खटावमध्ये काय चित्र दिसेल, माण खटावमध्ये करेक्ट कार्यक्रम कुणाचा होणार याची सुद्धा कमालीची उत्सुकता आहे। जयकुमार गोरेंचा हा मतदारसंघ आणि हा मतदारसंघ माण खटावचा आता सुद्धा जयकुमार गोरेंसाठी अनुकूल मानला जातोय आणि प्रभाकर घारगे जे शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती थोडीशी प्रतिकूल असल्याचं चित्र माण खटावमध्ये पाहायला मिळतंय। तर पाटणमध्ये काय होणार, पाटण मतदारसंघाचं चित्र, पाटण मतदारसंघातनं शहाजी पाटील यांच्यासाठी परिस्थिती, शंभूराज देसाई माफ करा, यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल मानली जाते। ते विद्यमान आमदार आहेत, ते मंत्री सुद्धा आहेत। सत्यजित सिंग पाटणकर आणि हर्षल कदम या दोघांचं त्यांना आव्हान आहे, परंतु गड राखतील पाटण मतदारसंघ शंभूराज देसाई असं चित्र आहे। आनंदला सत्यजित पाटणकरांनी गणित बिघडवलं हर्षल कदमांचं। इथं जर ती बंडखोरी झाली नसती तर कदाचित शंभूराज देसाईंसाठी ही लढत इतकी सोपी नव्हती आणि त्यामुळे हे महाविकास आघाडीच्या अंतर्गत संघर्ष होता। हा शेकापच्या बालेकिल्ल्यात काय होतंय, शेकापचा बाले